नमस्कार, मी मुग्धा. स्वागत आहे आर्ट अँड फॅक्ट पार्ट 2 मध्ये. तर सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तव्यावर भाजणे अशी कामे टाळतात. का? यासाठी मुख्य कारण म्हणजे नाग हे पृथ्वीखाली राहतात. त्यामुळे पृथ्वीवर धार असलेल्या हत्यार, चाकू, सुरी यांचा वापर नागपंचमीच्या दिवशी करत नाही. तर या दिवशी नैवेद्य काय? नागाला नैवेद्य म्हणून हळदीच्या पानातील उकडलेल्या पातोळ्या दाखवतात आणि जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या आदल्या दिवशी कापून ठेवतात. तसेच यापूर्वी जमिनीची खोदकामं करताना कित्येकदा अनावधानाने नागांची हत्या झालेली आहे. म्हणून या दिवशी शेतीची कामे जसे की जमीन खुडणे, नांगरणे अशी कामे टाळतात. तसेच नागाला देवता मानत असल्याने कधीही नाग आजूबाजूच्या परिसरात दिसला तर त्याची हत्या न करता दूरवर जंगलात सोडतात. हे माहीत होतं का तुम्हाला? चला तर मग. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र.